hello. So, वेलकम टू अनदर मिनी ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो आहे भूतंबयम बघायला. आम्ही कसा मूवी आहे मला तर वाटतं चांगला आहे. होपफुली चांगलाच असू दे. तुला काय वाटतं कसा असेल? ट्रेलर पण चांगलाच वाटतं. म्हणजे अॅनिमेशन, VFX आणि मित्रांची धमाल. या मल्याळम सिनेमा होता ना आपण तो पण मित्रांवरती चांगला होता. तो पण हॉरर होता, कॉमेडी हॉरर. तसा काहीतरी मला वाटला. तसा नसू दे, बघूया आता काय आहे. या सो लेट्स गो. चलो बघूया कसा मूवी आहे. प्लीज चांगला निघू दे. प्लीज प्लीज प्लीज. माझे एक्सपेक्टेशन्स खूप हाय आहेत ह्या मूवी कडून. आणि मृत्यू हा शेवट नाही, हे कालचक्र साक्ष आहे एका रहस्याचा. हा तर आता आम्ही भूतम भयमचा एक Interval. मध्यांतर. तर अपेक्षा माझ्या जरा वेगळ्या होत्या. म्हणजे काहीतरी असं चांगलं नवीन काहीतरी असं वाटलं मला. पण ह्यांनी मल्याळमचा रोमांचम नावाचा चित्रपट होता जो खूप चालला होता. त्याचा दुसरा भाग आता येणार आहे मल्याळम मध्ये. त्यातही सेम सगळं होतं. ते प्लॅनचेट वगैरे इथे खेळतायत. त्यातून मग एखादी आत्मा येते. त्याच्यातून इन्स्पायर म्हणून त्यांनी बनवला असेल. इन्स्पायर होऊनच केलाय, पण त्यात जरा बराच काही मसाला घुसवलाय. पण मला वाटतं फिल्म करण्याची आयडिया तीच होती की मस्त अशी चांगली त्याला काय म्हणतात फेमस गँग घ्यायची आणि एक स्टोरी घ्यायची आणि त्यात थोडा मसाला भरायचा. तर असं सगळं आहे. कारण त्यातले बरेच सीन ऍज इट इज त्याने दाखवलेले आहेत. ते जो फिरतो ना गाडी घेऊन वगैरे सगळं काय. हा मी आधीच एक कल्पना केली होती सुरुवातीला. आता तेच झालं ऍक्च्युली. एक्स्ट्रीम सोप एक्स्ट्रीम सोप मूवी मला ठीक वाटला. ओके होता. नॉट दॅट वाव. म्हणजे बरं आहे, चांगला बनवलाय. बट या मी एक्सपेक्ट केलेलं ना, ओ माय गॉड, ट्रेलर बघून की भारी असेल. एकदमच भारी असेल. तसा एकदमच भारी नव्हता. ओके होता. वन टाइम वॉच. व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? काय ना वन टाइम वॉच आहे. पण त्यांनी शेवटी सांगितलं की अडॅप्शन रोमांचमचा. पण नॅचरल ठेवलं असतं तर बरं झालं असतं सगळ्या मुलांना. ठीक आहे. पहा सर्वांनी येस पहा. हा चित्रपट पहा आणि त्यानंतर मल्याळमचा रोमांचम पण पहा. मला वाटतं हॉटस्टार आणि ऑडिसी पण पहा.